नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज द व्हिडिओ लेक्चर नंबर 25 फ्रॉम द रोटेशनल डायनामिक्स प्रीवियस इयर क्वेश्चन्स. The both examples are from the Maharashtra CET. The first one is from Maharashtra CET 2019 and the second one is from Maharashtra CET 2019. Okay, one by one we will see the solution for both examples. Okay, firstly we will go to the solution for the first numerical. Okay, we will read what they have given. Okay, we will depict. Okay, we will notice. So we will reach to the solution for the first one. Now see, a uniform cylinder has a length L and radius R. Okay, इथे a uniform solid cylinder दिलेला आहे. तो एक मी शब्द विचारलो. A uniform solid cylinder has a length L and R. चला काही हरकत नाही. The moment of inertia of the cylinder about an axis passing through its geometrical axis is equal to the moment of inertia of the same cylinder about an axis passing through its center of gravity and perpendicular to its own axis. Full stop. Therefore, they are asking to find the relation between L and R. That is nothing but the length of cylinder and the radius of that cylinder. बघा सॉलिड सिलेंडर दिलेला आहे. बघा समजून घ्या, गोष्टी समजून घ्या. बघा हा सॉलिड सिलेंडर आहे. ओके, जॉमेट्रिकल ॲक्सिस. ओके, जॉमेट्रिकल ॲक्सिस म्हणजे हा. ठीक आहे, या जॉमेट्रिकल ॲक्सिस भोवती जो काही मोमेंट ऑफ इनर्शिया राहणार, समजा आपण असं कन्सिडर करू आय. ठीक आहे, ओके, तोच सेम सिलेंडर. ओके, फक्त आता आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शियासाठी ॲक्सिस चेंज करायचा आहे. आपल्याला ॲक्सिस कसं पाहिजे, ॲक्सिस. ओके, द सेम सिलेंडर अबाउट अन ॲक्सिस passing through its center of gravity. Okay, consider it is a center of gravity and perpendicular to its own axis. Own axis is nothing but its own geometrical axis. Okay, the axis passing through geometrical axis and that axis is perpendicular to the own geometrical axis. या own geometrical axis ला तो axis कसा पाहिजे, perpendicular म्हणजे हा axis. ओके, याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कन्सिडर करून घ्या I प्राइम. आणि त्यांनी काय म्हटलं, दिस आय अँड दिस आय प्राइम्स आर इक्वल. बघा तिथे शब्द वापरला आहे. ओके, हे बघा इज इक्वल. ओके, म्हणजे द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स ओन जॉमेट्रिकल ॲक्सिस इज इक्वल टू द मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, द ॲक्सिस इज पासिंग टू इट्स सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी अँड दॅट ॲक्सिस इज परपेंडिक्युलर टू इट्स ओन जॉमेट्रिकल ॲक्सिस. ओके, इथं लक्षात. ओके, म्हणजे इथं तो असा अँग्युलर वेलॉसिटीनं फिरणार, इथं तो असा अँग्युलर वेलॉसिटीनं फिरणार. आणि अंडर द वन कंडिशन आय अँड आय प्राइम्स आर इक्वल. याचं लक्षात. आता फक्त तुम्हाला व्हॅल्यू माहिती पाहिजे. बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स ओन जॉमेट्रिकल ॲक्सिस राहते mr²/2. ओके, अँड मोमेंट ऑफ इनर्शिया या कंडिशनला राहते ml² प्लस mr²/4. This is the moment of inertia. The axis is passing to its the axis is passing to the center of gravity and that axis is perpendicular. Okay, which is passing to the center of gravity perpendicular to its own geometrical axis. हे लक्षात ठेवायचं. ओके, आता इथं तुम्ही परपेंडिक्युलर पॅरलल ॲक्सिस थेरम जाण्यात वेळ जातो. त्याच्यामुळे ही म्हणजे जे काही सॉलिड सिलेंडर आहे त्याच्यासाठी ज्या काही 2-4 प्रकारच्या मोमेंट ऑफ इनर्शिया राहतात त्या तुम्हाला पाठच ठेवावं लागणार. त्याच्याशिवाय इथं इलाज नाही, कारण की एवढं गोष्ट फाइंड आउट करण्यात तुम्हाला वेळ जातो. त्याच्यासाठी ml² प्लस mr²/4. इथं लक्षात. ओन जॉमेट्रिकल ॲक्सिस इथनं. ओके, 2-4 गोष्टी या सॉलिड सिलेंडरच्या, हॉलो सिलेंडरच्या तुम्हाला माहीतच ठेवाव्या लागणार आहे, त्याच्याशिवाय इलाज नाही. ओके, this is make it equation number first. Okay, keeping the both values I and I prime in equation number 1. Okay, you can easily find out the relation between, you can develop the relation between the L and R. Okay, now see what is the I. I is nothing but mr²/2. Okay, what is the value for I prime? ml²/12 plus mr²/4. बघ आता काय करूया, 12 बेस कॉमन करू. इथे 3 ने खालीवर मी काय केलं, मल्टिप्लाय. ठीक आहे, खालीवर म्हणजे खाली झाला 12. आता बघा वर काय निघतं ना, m कॉमन निघतो, शिल्लक राहतो L² प्लस 3 टाइम्स R². ठीक आहे, इकडे शिल्लक राहिला mr²/2. चला काही हरकत नाही. बघा कॅपिटल M गेट कॅन्सल, बेक आणि किती झाला 6. म्हणजे इकडे बघा, हा जर 6 इकडे शिफ्ट केला तर झालं 6R². ओके, शिल्लक राहिला L² प्लस 3R². वी वॉन्ट द रिलेशन बिटवीन
एल अँड आर. ठीक आहे, बघा आरच्या दोन टर्म्स दिसत आहे तर दोन्ही टर्म्स एकत्र राहणार. देअरफॉर 6r स्क्वेअर मायनस 3r स्क्वेअर इक्वल्स टू एल स्क्वेअर. ठीक आहे, हे शिल्लक राहिला 3r स्क्वेअर इक्वल्स टू एल ला स्क्वेअर. ठीक आहे, आता बघा एल एका साईडला आहे, आर आणि 3 एका साईडला दिसते सगळ्या ऑप्शनमध्ये. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, देअरफॉर क्यूब स्क्वेअर रूट ऑफ 3r इक्वल्स टू एल. ओके, म्हणजे एल इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ 3 इंटू आर. एल इक्वल्स टू आर इंटू स्क्वेअर रूट ऑफ 3. हे जर तुम्हाला माहिती राहिलं, हा जर फॉर्म्युला, ठीक आहे, हा फॉर्म्युला तुम्ही जॉमेट्रिकल ॲक्सिस भोवती फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवू शकता एम आर स्क्वेअर बाय 2. परंतु हा जर फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवलं तर विदिन एका मिनिटाच्या अगोदर तुमचं आन्सर निघण्याचे चान्सेस राहतात. अदरवाईज तुम्ही ह्याच्या भानगडीत जर पडले तर तुम्हाला औषध होऊन जातो, कारण की हे तुमचं बरोबर येईल नाही येईल काही सांगता नाही, वेळेवर आपल्या थोड्याफार चुका होतातच. त्याच्यामुळे हे okay, the axis is passing through the center of gravity and that axis is perpendicular to its own geometrical axis. Okay, you should know the direct formula for such a axis, okay, which is going to the cylinder. ml square by 2 plus mr square by 4. 4+ प्रकारचे मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला प्रत्येक ऑब्जेक्टसाठी, जो काही डिफाईन ऑब्जेक्ट आहे, जो काही रेग्युलर शेपचा ऑब्जेक्ट आहे, त्याच्यासाठी तुम्हाला माहीत ठेवावेच लागणार आहे, त्याच्याशिवाय इलाज नाही. क्लिअर? अल्जेब्रा सोपा आहे. अल्जेब्रामध्ये काही नाही, हे 7वी 8वी 9वीतलाही पोरं हा अल्जेब्रा तुम्हाला करून दाखवू शकता. याच्यात मोठी भानगड नाही, इथे भानगड आहे. याचा लक्षात. आणि दिलेल्या गोष्टी बरोबर मांडता आला पाहिजे. ओन ॲक्सिस, जॉमेट्रिकल ॲक्सिस कुठनं गेला, काय गेला, कारण की इथं जर तुमची थोडीफार गडबड झाली का गेला. याचं लक्षात. ओके, बघा आता मी पहिला क्वेश्चन नोट डाऊन करा, पॉज करून नोट डाऊन करा. ओके, वी विल मूव टू द सोल्युशन फॉर द सेकंड वन. ओके, बघा now the solution for second numerical. In vertical circular motion, the ratio of kinetic energy of a particle at highest point to that of the lowest point. एकदम सिंपल आहे. ठीक आहे, समजा एखादा ऑब्जेक्ट वर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करून राहिला. ओके, दिस इज द हायेस्ट पॉईंट, दिस इज द, बघा हा झाला हायेस्ट पॉईंट, हा झाला लोवेस्ट पॉईंट. ठीक आहे, त्यांनी काय विचारलं, kinetic energy of a particle at highest point, kinetic energy of a particle at highest point to the kinetic energy of the particle at lowest point. या दोघांचा काय विचारला, रेशो. याच्या लक्षात. एक पार्टिकल आहे, एक पार्टिकल वर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करून राहिला, चला काही हरकत नाही, काही हरकत नाही. ओके, तर त्या पार्टिकलचं कायनॅटिक एनर्जी कुठे, एक हायेस्ट आणि एक लोवेस्ट पॉईंटला आपल्याला विचारलेलं आहे. क्लिअर? बघा आता कसं करायचं, बघा कायनेटिक एनर्जी, बघा कायनेटिक एनर्जी म्हणजे हे लक्षात आलं पाहिजे, हाफ mv². ठीक आहे, आता जेव्हा पार्टिकल हायेस्ट पॉईंटला राहणार, कायनेटिक एनर्जी ॲट हायेस्ट पॉईंट किती राहणार, हाफ m. वेलॉसिटी ॲट हायेस्ट पॉईंट त्याचा स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी ॲट लोवेस्ट पॉईंट हाफ m. वेलॉसिटी ॲट लोवेस्ट पॉईंट त्याचा स्क्वेअर. म्हणजे एक गोष्ट लक्षात येत आहे की हाफ आणि m कसं राहणार, सेम. हाफ तर एक कॉन्स्टंट व्हॅल्यू झाली आणि m काय झालं, मास. पार्टिकल वर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना कोणत्याही पॉईंटला राहिला तर मास चेंज होते का, नाही. म्हणजे ही 1/2m 1/2m टर्म कशी झाली, कॉमन. म्हणजे कायनेटिक एनर्जी टोटली कशावर डिपेंड आहे बेटा, व्हेलॉसिटी. कशावर डिपेंड आहे बेटा, व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी जर हायेस्ट आणि लोवेस्ट पॉईंटला जर चेंज होता सर, इफ द व्हेलॉसिटी इज चेंजिंग ॲट द हायेस्ट अँड द लोवेस्ट पॉईंट, देन देर विल बी चेंज इन द कायनेटिक एनर्जी ॲट द हायेस्ट टू द लोवेस्ट. आणि नक्कीच चेंज होते. ओके, हायेस्ट पॉईंटवर वेलॉसिटी राहते स्क्वेअर रूट ऑफ, एक 1 मिनिट, जस्ट वेट मिनिट. हायेस्ट पॉईंटला हायेस्टला वेलॉसिटी राहते स्क्वेअर रूट ऑफ rg आणि लोवेस्ट पॉईंटला वेलॉसिटी राहते स्क्वेअर रूट ऑफ 5rg. बस या दोन व्हॅल्यू घ्या, पुटअप करा. ठीक आहे, बघा इथं आपण कायनेटिक एनर्जी ॲट हायेस्ट पॉईंटसाठी फॉर्म्युला काय, सॉरी, हाफ m. वेलॉसिटी ॲट हायेस्ट पॉईंट, वेलॉसिटी ॲट हायेस्ट पॉईंट किती आहे, दिस मच, स्क्वेअर रूट ऑफ rg. वेलॉसिटीचा काय, स्क्वेअर. देअरफॉर वेलॉसिटी ॲट लोवेस्ट पॉईंट, देअरफॉर हाफ. Velocity at lowest point how many, square root of 5rg, make it whole square. 1/2 1/2 m get cancel. ठीक है, square root and square get cancel, therefore rg
5rg. Therefore rg get cancel. What remains? 1/5. ओके 1/5 लिहा और 1:5. परंतु या दोन्ही फॉर्मॅटमध्ये ऑप्शन्स नाही आहे बघा. एक तर ऑप्शन 5, 2, 0.5 आहे, त्याच्यामुळे आपल्याला 1 भागीला काय करावं लागणार 5, 0.5 दोन्ही 10 म्हणजे 0.2. ही काही मोठी गोष्ट नाही. 1/5 लिहा किंवा 1:5 लिहा किंवा 0.2 लिहा, ठीक नाही. और इथं काय लिहू शकतो आपण 0.2. या तिन्ही फॉर्मॅटमध्ये ऑप्शन चेक करायचं. मे बी पहिल्या फॉर्मॅटमध्ये कधी कधी ऑप्शन्स देतात. ओके मे बी दे कॅन गिव्ह इन द सेकंड फॉर्मॅट. ओके मे बी अनदर द थर्ड format also they can give. Okay, we go with the third format to get the solution, to get the option in this given numerical. काही सांगता नाही येत. ओके हा क्वेश्चन पहिला क्वेश्चनपेक्षा अतिशय इझी आहे. महाराष्ट्र सिटी 2016ला आलेला क्वेश्चन होता, त्यापेक्षा अतिशय इझी आहे. फक्त इथं काय पाहिजे तुम्हाला कायनेटिक एनर्जीचं जस्ट सिंपल फॉर्म्युला आहे. आपण 8वी 9वी पासून तेच शिकत आलो, ठीक आहे. फक्त तुम्हाला एक लक्षात आलं पाहिजे की हाफ आणि एम ही क्वांटिटी कशी आहे कॉन्स्टंट, बिकॉज 1/2 इज ऑलवेज कॉन्स्टंट, आर्बिट्ररी कॉन्स्टंट. अँड एम दॅट इज नथिंग बट द मास. ओके वेदर यू आर ऑन द अर्थ, वेदर यू आर ऑन द मून, द मास विल नॉट बी चेंज, ओनली चेंजेस द वेट. ही कॉन्सेप्ट आहे, सिम्पल कॉन्सेप्ट आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे तो टर्म्स जे काही तो टर्म्स आहेत ते कॉन्स्टंट झालं आणि फक्त मग सिम्पल राहिलं. इझिली यू कॅन सी द कायनेटिक एनर्जी ओनली डिपेंड्स ऑन द वेलॉसिटी. इफ द पार्टिकल इज परफॉर्मिंग द वर्टिकल सर्क्युलर मोशन यू शुड नो द वेलॉसिटी ॲट हायेस्ट, वेलॉसिटी ॲट लोवेस्ट. बस त्याच दोन गोष्टी टाकल्या का इझिली सोल्युशन तुम्ही फाइंड आउट करू शकता. काही मोठी गोष्ट नाही, हे लक्षात. अशा प्रकारे जर तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र CET म्हणा, नीट म्हणा, कोणतेही क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होण्याचे चान्सेस राहतात. मी एक क्वेश्चन सॉल्व्ह मी म्हणजे मॅक्सिमम नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह करत आहे. म्हणजे तुम्ही मला जेव्हा जेव्हा व्हिडिओ बघत जाणार तेव्हा हा व्यक्ती कसा सॉल्व्ह करत चालला आपण म्हणजे ते अडॉप्ट करा की मी कसा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. एकदा ते अडॉप्शन आलं की इझिली यू कॅन सॉल्व्ह इन युअर ओन एक्झाम विदाउट मी. ओके सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.